कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपलं कसं काय? अरेंज मॅरेज आहे। 21 फेब्रुवारीला आमचा टिळा झाला आणि 2 मे आमची लग्नाची तारीख 2009। हो हां, आणि 21 फेब्रुवारीला टिळा झाल्यानंतर आम्हाला 1-1.5 महिन्याचा कालावधी मिळाला होता। त्याच्यात 2 किस्से असे आहेत की आमचं लग्न ठरल्यानंतर 10 एप्रिलला माझा वाढदिवस असतो। त्यावेळेस त्यांनी पिक्चरचे तिकीट काढले होते। अरे वा, कुठला कुठला काहीच माहिती नाही, फक्त सांगितले की पिक्चरचे तिकीट काढले तू ये। पण आमच्या घरचे म्हटले की आपल्यात अशी प्रथा नाही की लग्नाच्या आधी मुलांनी मुलींनी भेटायचं, मग तो आमचा प्रोग्राम गेला। त्याच्यानंतर दुसरा एक असा किस्सा होता की ते एक दिवस जेवायला घरी आले होते आणि त्यांना पिवळा बटाटा खूप आवडतो। पिवळा बटाटा? हो, भाजी भाजी। आणि त्या जेवायला बसल्यानंतर त्यांचे मित्र पण होते, जेवायला बसले आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर किचन मधून मी बाहेर आलीच नाही। आणि मग त्यांना वाटायचं की आत्ता येईन नंतर नाही, मग सारखेच म्हणायचे बटाटा आणायला सांगा ना, बटाटा आणायला सांगा ना। आणि माझी आई सारखी जायची बरं का बटाटा घेऊन। मग आता सोडला बटाटा का खातात? चालू खात, बटाटा खूप फेवरेट आहे। आणि मग दुसऱ्या दिवशी फोन केला की तू बाहेर का नाही आली म्हणून, की मी बटाटा मागत होतो, तुझ्या लक्षात कसं नाही आलं? म्हटलं माझ्या लक्षातच आलं नाही की मी यावं म्हणून तुम्ही बटाटा मागाय म्हणून। त्याच्यावरून खूप म्हणजे तुम्ही आलाच नाही शेवटपर्यंत? नाही, शेवटपर्यंत बाहेर आलेच नाही मी। बटाट्याचं रहस्य आहे, प्रेमातला कोडवर्ड आहे त्यांचा बटाटा। तुमचं अरेंज कम लव? म्हणजे अरेंज मध्ये जसं बघण्याचा प्रोग्राम होता तसं झाला। मी मुलाला बघितलं आणि म्हणलं नाही मला याच्याशी नाही करायचं, हा माझ्या लेवलचं नाहीये, मला नको, मराठवाड्यातला मुलगा नको। बराच कालावधी गेला, मी इंटरनेटवर गेलेच की यांचा लगेच मेसेज यायचा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाव आर यू, असं रोज यायचं। मी इतकं इग्नोर केलं, एक दिवस खूपच राग आला। म्हणलं काय पाहिजे एक्झॅक्टली? नाही म्हणे नंबर दे ना तुझा। मग इच्छा तर काही नव्हती नंबर द्यायची, पण कुठेतरी वाटत होतं ठीक आहे नंबर दिला। इच्छा नव्हती मग का दिला? ऍक्च्युली ते एक कन्फ्युजनच आहे की का दिला आणि कसं काय झालं माहिती नाही, अँगर मध्ये एकदम देऊन टाकला। त्याच्यानंतर कंटिन्यू कॉल चालू झाले, मग ते कळलंच नाही की आम्ही दोघं एकमेकांना कधी एवढे आवडायला लागलो। एक दिवस मग त्यांचा नेचर मला कळला, माझा नेचर त्यांना कळला। मग बोलण्याच्या थ्रूच। अच्छा, मग भेटले तुम्ही? त्यावेळेला ना मी एज्युकेशन घेत होते बँगलोरमध्ये, योगा युनिव्हर्सिटीमध्ये, आणि हे होते औरंगाबादला बँकेमध्ये। त्यावेळेला फोन खूप एक्सपेन्सिव्ह असायचे, मग कधीतरीच ते कॉइन बॉक्सवर जाऊन कॉल करावा लागायचा। मग तसं करता करता एक दिवस मग बोलणं खूप वाढल्याच्या नंतर ते कॉइन पण पुराणसे झाले। मग आम्ही ना असा फोन त्यावेळेला असायचा की पेअर फोन घेतला की जरा कमी किमतीचा रिचार्ज मिळायचा। मग यांनी तिकडनंच औरंगाबादवरनं तो फोन घेतला, बँगलोरला एक चक्कर टाकली, मला तो फोन दिला, काय प्रेम आहे। मग आणखी आमचं कम्युनिकेशन चालू झालं। मग अशी वेळ आली एक वेळेला की घरचे काहीच विषय काढणार की लग्नाचं काय। मग सेमिस्टर संपलं, सुट्ट्याला घरी आले, मग विचारलं काय झालं होते, मध्ये एक मुलगा आला होता, आपण बघितलं होतं। असं करून मी इकडे चावी लावली, त्यांनी त्यांच्या घरी चावी लावली, मग पुन्हा दोन्ही घर एकत्र आले आणि मग एंगेजमेंट झाली। काय गेम केला? एंगेजमेंट झाल्याच्या नंतर पुन्हा माझं एज्युकेशन थोडंसं राहिलंच होतं, तर मग त्यांना सांगितलं मला तर एज्युकेशन करायचं, एज्युकेशन कम्प्लीट झालं मी जॉब पण करेल। काय माझा नवरा इतका चांगला की सगळ्या अटी ऍक्सेप्टच करत गेला। म्हणलं ठीक आहे, आपल्याला असाच नवरा पाहिजे होता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।